श्री स्वामी समर्थ. आज पण मी तुम्हाला एका दादानी शेअर केलेला अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे, तेही त्यांच्या शब्दात. माझे नुकतंच लग्न झाले होते. माझा व्यवसाय शेती असल्यामुळे आणि त्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे पैशाची परिस्थिती फारच बेताची झाली होती. मी जवळजवळ डिप्रेशन मध्येच गेलो होतो. मला काही समजत नव्हते त्या परिस्थितीमध्ये काय करावे. रात्रीचा मी शेताला पाणी द्यायला गेल्यानंतर युट्यूब मध्ये सर्च केले. डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर काय करावे, तर माझ्या सर्च हिस्ट्री मध्ये पहिला व्हिडिओ होता. त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये असं लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य पाहिले. मी स्वामींची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आणि योगायोग असा की 3च दिवसापूर्वी कलर्स वाहिनीवर स्वामींची मालिका सुरू झालेली होती आणि अतिशय हलाखीची परिस्थिती असलेला माझी परिस्थिती पुन्हा पूर्ववत व्हायला सुरुवात झाली. तेव्हापासून मी आणि माझी आई मोबाईल मध्ये स्वामींची मालिका रोज रात्रीच्या जेवणावेळी पाहत होतो. ही मालिका पाहत असताना मला स्वतःला बदल जाणवायला सुरुवात झाली. बरेचसेच भाग आम्ही मालिकेचे पाहिले. परिस्थिती ही माझी बदलली, परंतु कालांतराने मी मालिका पाहणे बंद केले आणि परत पुन्हा अडचणींचा काळ सुरू झाला. मी पुन्हा स्वामींची मालिका पाहायला सुरुवात केली आणि पुन्हा माझे चांगले दिवस सुरू झाले. हा माझा अप्रतिम अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे. माझे स्पष्ट मत आहे की जास्त काही उपवास वगैरे करायची गरज नाही. फक्त स्वामींवरती विश्वास आणि निष्ठा ठेवल्यानंतर आपोआपच वाईट दिवस चांगल्या दिवसांमध्ये बदलायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ.